हरिओम. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, आपण कठोपनिषदमधली पहिली वल्ली पहिल्या अध्यायातली पाहत आहोत. त्यातले 1 ते 6 श्लोक आपण काल बघितलेले आहेत. आज आपण 7व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. आपण काल पाहिलेलं आहे की उद्दालक ऋषी यांनी नचिकेताला क्रोधामध्ये असं म्हटलेलं आहे की मी तुला मृत्यूदेवतेकडे पाठवून देतो, मृत्यूदेवतेला तुझं दान करून टाकतो. परंतु क्रोधामध्ये बोललेलं ते वचन सत्य मानून नचिकेताने आपल्या वडिलांना म्हणजे उद्दालक ऋषींना यमराजाकडे जाण्याची अनुमती मागितलेली आहे. यमराजाकडे जाण्याची परवानगी त्यांनी मागितलेली आहे. परंतु त्यावेळेला उद्दालकांनी नचिकेताला सांगितलं की अरे, मी क्रोधामध्ये हे बोललेलो आहे आणि हे वचन तू सत्य मानू नकोस. तू यमलोकात गेलास तर मला दुःख होईल, मृत्यूदेवतेकडे तू गेलास तर मला दुःख होईल. मी क्रोधामध्ये बोललेलं वचन आहे ते तू खरं मानू नकोस. उद्दालकाला दुःख झालं, परंतु नचिकेताने आपली सत्यपरायणता सोडलेली नाही. रामाप्रमाणे त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या वचनामध्ये सत्यता मानून घेऊन, म्हणजे त्यांचं वचन सत्य करून यमराजाकडे जायचंच म्हणून ठरवलं. मग शेवटी नाईलाजाने उद्दालकांनी नचिकेताला यमराजाकडे पाठवलेलं आहे. नचिकेत जेव्हा यमाच्या घरी गेलेला आहे, या ठिकाणी यमसदन असा शब्द वापरलेला आहे. यमसदनाला जाणं म्हणजे मृत्यू पावणं असं आपण सर्वसाधारणपणे समजतो. परंतु उपनिषदामध्ये यमसदन या शब्दाचा अक्षरशः अर्थ घ्यायचा आहे, म्हणजे यमराजाच्या घरी तो गेलेला आहे. कारण त्या दान द्यायचं म्हणजे त्याच्या घरी गेलं पाहिजे, त्याला स्वतःलाच अर्पित करायला पाहिजे, म्हणून तो यमराजाच्या घरी गेलेला आहे. परंतु यमराज त्याच्या घरामध्ये नाही आहे, तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे आणि तो 3 दिवस येणार नाही असं यमराजाच्या पत्नीने सांगितलेलं आहे. नचिकेत 3 दिवस अन्न पाण्याशिवाय यमराजाची प्रतीक्षा करत त्याच्या घरामध्ये राहिलेला आहे. नचिकेताचा त्याग केवढा आहे बघा. तो फार मोठा नाही आहे, परंतु पित्याचं वचन सत्य करण्यासाठी तो यमराजाच्या घरी गेलेला आहे. यमराज घरात नाही असं पाहिल्यानंतर यमराज 3 दिवस येईपर्यंत त्याने अन्न पाणी ग्रहण केलेलं नाही आहे. त्यानंतर 3 दिवसांनी यमराज घरी आलेले आहेत. यमराज आल्यानंतर यमराजाच्या पत्नीने यमराजाला सांगितलेलं आहे. ह्या 7व्या मंत्रामध्ये यमराजाची पत्नी यमराजाला म्हणते, वैश्वानरः प्रविश्यत्य अतिथोर ब्राह्मण गृहान तस्यैता शांती कुर्वन्ति हर वैवस्वतोदकम. वैवस्वत म्हणजे सूर्यपुत्र, वैश्वानर म्हणजे स्वतः अग्निदेवता, ब्राह्मण हा अतिथी, ब्राह्मण अतिथीच्या रूपाने गृहान घरामध्ये प्रविश्यती प्रवेश करतात, तस्य त्यांची साधुपुरुषांची एताम अशी अर्घ्यपाद्य इत्यादी सेवा करून शांतीम कुर्वन्ति उदकम हर शांती प्राप्त करून घ्यावी, त्यांना जलपान वगैरे द्यावं म्हणून तुम्ही पाणी घेऊन या. अतिथी देवो भव हे जे आपल्या
संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे नचिकेत आपल्या घरी आलेले आहेत असं म्हटल्यानंतर यमराजाच्या पत्नीने आपल्या पतीला सांगितलेलं आहे, यमराजाला, की हे सूर्यपुत्र, यमराज हा सूर्यपुत्र आहे, की साक्षात जणू काही अग्नीच आपल्या घरी ब्राह्मण अतिथीच्या रूपाने आलेले आहेत. तो साधुहृदय गृहस्थ अतिथी रूपाने आपल्याकडे आलेला आहे. तेव्हा अतिथी देवो भव या नात्याने, या नियमानुसार हे पतिराज, तुम्ही पाद्य अर्घ्य या पद्धतीने त्याची पाद्यपूजा केली पाहिजे. यासाठी तुम्ही स्वतः पाणी घेऊन या. तो 3 दिवसापासून आपली प्रतीक्षा करत, आपली वाट पाहत, अन्न पाण्याशिवाय उपाशी बसलेला आहे. तुम्ही स्वतः त्याची सेवा करा, तेव्हाच तो शांत होईल, असं तिने आपल्या पतीला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न येतो की यमराजाच्या पत्नीने पाणी आणायला यमराजाला का सांगितलं, तिने स्वतः का आणलं नाही? याचं उत्तर असं आहे की घरी आलेल्या ब्राह्मण देवताची पूजा, जो अग्निस्वरूप आहे, जो तेजस्वरूप आहे, जो ऋषीपुत्र आहे आणि जो ब्रह्मचारी आहे, म्हणजे अजून अद्याप त्याचा विवाह झालेला नाही, त्याची पूजा ही घरच्या यजमानाने करावी असा संकेत आहे. म्हणून यमराजाला तिने सांगितलेलं आहे की आपण जाऊन जल घेऊन या. पुढे ती म्हणते 8व्या श्लोकामध्ये, आशा प्रतीक्षे संगतसुनृतांच इष्टापूर्ते पुत्र पशुश्च सर्वान् एतद्वंते पुरुषास्याल्पमेधसो यश्चान्द्रस्य वसति ब्राह्मणो गृहे. यस्य गृहे ब्राह्मणाः अनश्नन्, ज्याच्या घरामध्ये ब्राह्मण अतिथी भोजन केल्याशिवाय राहतो, तस्य अल्पमेधसः पुरुषस्य, त्या अल्पबुद्धीच्या मनुष्याची आशा प्रतीक्षे, नाना प्रकारच्या आशा आणि प्रतीक्षा, संगतम, त्याची पूर्ती होण्यामधलं सुख, सुनृतांच इष्टपूर्तीच, चांगल्या भाषणामुळे, यज्ञदान आदी शुभकर्मांमुळे, विहीर बाग तलाव आदी निर्माण करण्यामध्ये, सर्वान प्रशुपन एतत् वंक्ते, या सगळ्या गोष्टी नष्ट होतात. हा झाला अक्षरशः अर्थ, पण याचा भावार्थ असा आहे, ज्याच्या घरामध्ये ब्राह्मण हा उपाशी बसलेला आहे 3 दिवस, कोणत्याही कारणाने असू दे, एखादा ऋषीपुत्र, एखादा अतिथी ज्याच्या घरामध्ये अन्न पाण्या वाचून 3 दिवस बसतो, तो यजमान हा मंदबुद्धीचा असला पाहिजे, अशी तुमची अपकीर्ती होईल. आणि मग पुढं काय होईल? तुम्ही जे काही फल अपेक्षित करणार आहात, तुमच्या वाणीमधलं जे सौंदर्य आहे, जे सत्य आहे, जे माधुर्य आहे, ते निघून जाईल. तुम्ही जर कितीही चांगली कामं केलेली असतील, म्हणजे विहीर खोदणे, तलाव बांधणे, धर्मशाळा बांधणे, अशी अनेक प्रकारची तुम्ही कार्य केली असतील, ज्या योगे तुम्हाला पुण्य मिळणार आहे, ते सगळं अतिथी सत्कार न केल्यामुळं सगळं पुण्य नष्ट होणार आहे. इतकंच नाही तर तुमचे पुत्र आणि पशुसुद्धा धनासकट नष्ट होतात. म्हणजे यमराजाच्या पत्नीला सुद्धा किती शास्त्र माहीत आहे ते पहा. आणि ती आपल्या पतीला सावध करते आहे की तुम्ही जर या ब्राह्मण पुत्राचं अतिथी
सत्कार केला नाही तर तुम्हाला या गोष्टींना तोंड द्यावं लागेल. म्हणून तुम्ही काय करा, याचा पाद्य, अर्घ्य, भोजन इत्यादी वस्त्र हे सगळं देऊन त्याचा तुम्ही आदर सत्कार करा. अतिथी देवो भव समजून त्याची पाद्यपूजा करा. हे ऐकल्यानंतर यमराज ताबडतोब नचिकेताच्या जवळ गेलेले आहेत. पाद्य, अर्घ्य वगैरे त्यांनी नचिकेताची पूजा केलेली आहे. पूर्वीच्या काळी अतिथी घरी आल्यानंतर पहिल्यांदा त्याचे पाय धुवायचे, पाय पुसायचे, त्याला अर्घ्य द्यायचं, त्याला पाणी द्यायचं, त्याला नमस्कार करायचं, त्याला गंध वगैरे लावायचं, असं सगळं करण्याची पद्धत होती. आता आपल्या घरी कोणी आलं तर काय, अर्धा कप चहा घेणार का, एवढंच आपण विचारतो. अगदी फार जवळचाच असेल तर थांब चहा ठेवते, काही खातोयस का, अगोदर 2 बिस्किटं वगैरे देऊ का, किंवा पोहे खातोस का थोडेसे, असं आपण विचारतो. परंतु पूर्वीच्या काळी पाहुणा आला म्हणजेच अतिथी आला की त्याचे हातपाय धुवायचे, त्याला गंध वगैरे लावायचं, फूल अक्षता वगैरे त्याला वाहायचं, अर्घ्य द्यायचं, अशा पद्धतीची पाद्यपूजा करीत असत. आणि ही पाद्यपूजा करीत असताना 9व्या श्लोकामध्ये यमराज नचिकेताला म्हणतायत, तिस्रो रात्री यदवात सर्गृहे मे अनश्ननं ब्रह्मणा तीर्थमानस्य नमोस्तुते ब्रह्मन् स्वस्तिमेस्तु तस्मात् प्रतित्रीन वरान विष्णुव. हे ब्राह्मण देवता, नमस्य अतिथी, मी आपल्याला नमस्कार करतो. ते नमः अस्तु ब्रह्मन् मे स्वस्ती अस्तु, तुम्हाला मी नमस्कार करतो आणि हे ब्राह्मणा, आपण माझं कल्याण होईल असा आशीर्वाद द्या. यत् तिस्रः रात्री मे गृहे अनश्नन, 3 रात्री 3 दिवस तुम्ही माझ्या घरी भोजन आणि पाणी ग्रहण केल्याशिवाय राहिलेले आहात. अवात्सी तस्मात् प्रति त्रिन्वरान विष्णुव, तुम्ही 3 दिवस 3 रात्री माझ्याकडं उपाशी राहिलेले आहात. इतके तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवलेलं आहे, स्वतःच्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवलेलं आहे. 3 दिवस 3 रात्री एवढ्या छोट्या मुलाला उपाशी राहणं शक्य नसतं. तरीसुद्धा आता आपण दानस्वरूप गेलेलो आहोत, यजमान आल्याशिवाय तोंडात काही घ्यायचं नाही, असा संकेत त्याने पाळलेला आहे. आणि मग यमराज त्याची पूजा करून त्याला म्हणतो, हे ब्राह्मण देवता, तुम्हाला मी नमस्कार इत्यादी सत्कार योग्य प्रकारे करतो आहे, तुमचं पूजन करतो आहे, तुम्ही संतुष्ट व्हा. आणि माझ्या चुकीमुळं आपण 3 रात्री 3 दिवस हे अन्न पाण्याविना माझ्या घरात बसलेले आहात. मला हा मोठा अपराध वाटतोय स्वतःचा. माझ्या या दोषाची निवृत्ती होऊ दे, मला या पापातून तुम्ही मुक्त करण्याचा आशीर्वाद द्या. आणि 3 दिवस 3 रात्री तुम्ही जे उपाशी बसलेले आहात त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून 3 वर मागवून घ्या. बघा यमदेव काय सांगतायत, तुम्ही माझ्याकडून 3 वर मागवून घ्या. आणि मग त्याचं हे मधुर बोलणं ऐकून नचिकेताला समाधान वाटलेलं आहे. नचिकेत 10व्या मंत्रामध्ये यमराजाला म्हणतायत, शांतसंकल्प हा सुमना यथा स्वदिस्रगमो माभिमृत्यो तत्पृष्टं माभित्वयित प्रदेयित एतत्त्रयाणां प्रथमं वरं वृणे.
मृत्यो यथा गौतमः मा अभि. हे मृत्युदेव यमा, ज्याप्रमाणे गौतमवंशीय उद्दालक माझ्या प्रती माझ्याकडे शांत संकल्प करून प्रसन्न चित्ताने क्रोध आणि खेद रहित वितमन्युः म्हणजे क्रोध आणि खेदरहित स्यात होऊन जातील. त्वत्प्रसृष्टम तुम्ही मला पुन्हा माझ्या वडिलांकडे पाठविल्यानंतर मा प्रतीत त्याने माझ्यावरती विश्वास करावा. अभिवदेत माझ्याबरोबर चांगलं बोलावं. हे 3 वरांपैकी मी हा पहिला वर मागतो आहे. पहिला वर त्याने काय मागितलंय बघा, या 10व्या मंत्राचा सारांश सांगतो. हे मृत्युदेव, तुम्ही मला 3 वर मागायला सांगितलेले आहेत. त्यातला पहिला वर मी असा मागतो की माझे पिता गौतमवंशीय उद्दालक ज्यांनी क्रोधाच्या आवेशामध्ये मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, आत्ता ते अशांत असतील, दुःखी असतील, कदाचित थोडेसे माझ्यावर रागावले सुद्धा असतील, परंतु तुमची परवानगी घेऊन जेव्हा मी पुन्हा आपल्या घरी जाईन त्यावेळी त्यांनी मला नचिकेत पुत्र म्हणून व्यवस्थित ओळखावं, ते शांत व्हावेत, संतुष्ट व्हावेत आणि पूर्वीप्रमाणेच त्यांनी माझ्याशी प्रेमाने बोलावं. हा त्यांनी पहिला वर मागितलेला आहे. आता त्याचं उत्तर यमराज देतोय. 11व्या मंत्रामध्ये त्याचं उत्तर यमराज देत आहे. यथा पुरस्ताद भविता प्रतीत औद्दालिकारुणमित प्रसृष्टः सुखम रात्री शयिता वीतमन्युः स्वाम दुर्द्वदश मृत्युमुखात्तरम. त्वाम मृत्युमुखात प्रमुक्तम, तुला मृत्यूच्या मुखापासून मी सोडून देतो. दृदृश्यवान मत्स्पृष्ट अरुणिही, तुला पाहून माझ्या प्रेरणेने तुझे पिता अरुणी म्हणजे अरुणपुत्र कोण उद्दालक यथा पुरस्तात पहिल्याप्रमाणेच प्रतितः हा माझा पुत्र नचिकेत आहे असा विश्वास करतील. वितमन्युः दुःख आणि क्रोधाने रहित भविता होतील. रात्री सुखम शयिता आणि ते रात्री शांतपणे निश्चिंतपणे विश्रांती घेतील. पहिल्या वराला यमानी नचिकेताला मान्यता दिलेली आहे. 11व्या मंत्राचा सारांश किंवा भावार्थ असा आहे. नचिकेताला यमराज म्हणतात, हे नचिकेता, तुला मृत्यूपासून मी सुटकारा देऊन तुझ्या घरी मी तुला पाठवून देईन. त्यावेळेला तुझ्या इच्छेप्रमाणे तुझे पिताश्री अरुणपुत्र उद्दालक हे अगदी प्रसन्न होतील. तू नचिकेतच आहेस, पुत्रच आहेस हे समजून घेऊन ते तुला रागावणार नाही. त्यांचं दुःख आणि क्रोध निघून जाईल आणि ते अत्यंत सुखाने राहतील. यमराजाला आता नचिकेताने दुसरा वर मागितलेला आहे. 12व्या मंत्रामध्ये नचिकेत यमराजाला दुसरा वर मागतोय. काय? स्वर्गे लोके न भयं किंचनास्ति न तत्र त्वं या जरयाभिव्येति उभे तीर्था शयना पिपासे शोकातिगो मोदते स्वर्गलोके. स्वर्गलोके किंचित भयं नास्ति, स्वर्गलोकामध्ये कोणत्याही प्रकारचं भय नसतं. तत्र त्वं न जरयान बिभेति, त्या ठिकाणी मृत्युरूप असलेले आपण नसता
म्हणजे स्वर्गलोकात यमराज तुम्ही नसता, म्हणजे मृत्यू नसतो. जरया न बिभेती, म्हातारपण सुद्धा नसतं. स्वर्गलोकामध्ये आशयना पिपासे, भूक आणि तहान हे दोन्हीही जाणवत नाही. उभे तीर्थवा शोकातिगतः मोदते. भूक आणि तहान ही जाणवत नाही, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अन्न पाणी उचित प्रकारे योग्य वेळी मिळतं किंवा त्याची आठवण सुद्धा होत नाही, इतकं सुख असतं. असे दोन अर्थ होऊ शकतात ह्याचे. आणि मग तुम्ही स्वर्गामध्ये काय करता, तुम्हाला त्या ठिकाणी कोणतंही दुःख नसतं आणि तुम्ही आनंदामध्ये राहता. असं त्यांनी स्वर्गाचं वर्णन केलंय. आणि मग पुढं 13व्या मंत्रामध्ये नचिकेत म्हणतो, स्वतमाग्निम स्वर्गमध्येशी मृत्यो बभ्रूहितं श्रद्धधयानाय मह्यम स्वर्गलोका अमृतत्वं भजंत एतद्वितीयेन वृणेवरेण. आता दुसरा वर नचिकेताने मागितलेला आहे. मृत्यो, हे मृत्यूदेव, सहा त्वम, आपण स्वर्गम अग्निम अध्येशी, उपयुक्त असा स्वर्गाची प्राप्ती करणारा अग्नीचा मंत्र किंवा अग्नीची तपश्चर्या आपण जाणता आहात. त्वम मह्यम श्रद्धानाय, माझ्यासारख्या श्रद्धाळू माणसाला, पब्रूही, हा मंत्र किंवा हे ज्ञान अग्निविषयक मला समजवून द्या. स्वर्गलोका हा निवासी अमृतत्वम भजन्ते, मग स्वर्गलोकाचे जे लोक अमरत्व प्राप्त करून घेतात ते मला प्राप्त व्हावं, असा मी तुम्हाला दुसरा वर मागतो. द्वितीयेन वरेण वृणे, दुसरा वर मी या प्रकारे मागतो. आता 13व्या श्लोकाचा भावार्थ असा आहे, हे यमराज, स्वर्गलोकामध्ये खूप सुख आहे, त्या ठिकाणी मृत्यू नाही, भूक तहानेची आठवण होत नाही, कोणतंही दुःख नसतं, सगळं सुखच सुख असतं. पण हे सुख कधी मिळतं, जेव्हा अग्निविज्ञानाचं ज्ञान मनुष्याला होतं त्यावेळेला त्या माणसाला स्वर्गप्राप्ती होते. आणि ह्या अग्निविज्ञानाचं ज्ञान हे यमराज तुम्हाला अत्यंत यथार्थ रूपाने आहे, हे मला चांगलं माहीत आहे. ते अग्निविद्येचं ज्ञान तुम्ही मला द्या. तुमच्यावरती माझी श्रद्धा आहे, तुमच्यावर माझा विश्वास आहे, तुम्ही मला ते योग्य प्रकारे द्याल अशी मला खात्री आहे. तेव्हा मला कृपा करून अग्निविद्येचा उपदेश करा. अग्निविद्येचा एकदा उपदेश मी ग्रहण केला की मग अमृततत्वाला मी जाणून घेईन आणि मग मी स्वर्गामध्ये प्रविष्ट होईन. हा मी दुसरा वर तुम्हाला मागतो आहे. पहिला वर काय मागितला, मृत्यूलोकातून पुन्हा मी घरी जाईन आणि वडिलांनी दुःख क्रोध सगळं सोडावा आणि सुखाने राहावं. दुसरा वर मागितला की तुम्ही मला अग्निविज्ञान शिकवा, तो अग्निविज्ञान शिकल्यानंतर मला स्वर्गप्राप्ती होईल आणि मग मी स्वर्गामध्ये येईन. आता या दुसऱ्या वराला म्हणजे दुसरा वर मागितल्यानंतर त्याचं उत्तर यमराज देत आहेत. प्रते ब्रवीमी तदुनी निबोध स्वर्गमग्नि नचिकेतः प्रजानन अनंतलोकाप्तिमथो प्रतिष्ठाम विद्धित्वमेतं निहितं गुहायाम. 14व्या मंत्रामध्ये यमराज नचिकेताने मागितलेल्या दुसऱ्या वराचं उत्तर देत आहेत. हे नचिकेता,
स्वर्गम अग्निम, ज्याच्यामुळं स्वर्ग मिळतो अशी अग्निविद्या, प्रजानन मी चांगल्या प्रकारे जाणतो, ते प्रब्रवीमी, मी तुला ते उत्तम प्रकारे सांगीन, तत् उमे निबोध, तू सुद्धा तो नीट समजून घे, त्वम एतत्, या विद्येला तू, अनंत लोकाप्तिम, अविनाशी लोकाची प्राप्ती करून घेशील, प्रतिष्ठाम, त्याचा आधार घेशील, अथो गुहायाम निहितम, ती आपल्या बुद्धीच्या गुहेमध्ये लपलेल्या इतकी रहस्यमय आहे. म्हणजे ही अग्निविद्या साधीसुधी नाही आहे, जणू काही आपल्या बुद्धीच्या एखाद्या गुहेमध्ये ती लपलेली आहे, इतकी ती गूढ विद्या आहे. आणि ही मी तुला सांगेन. म्हणजे दुसरा वर सुद्धा यमराजाने नचिकेताला दिला आहे. इतकं सांगितल्यानंतर पुढे यमराज म्हणतात, लोकादिमग्निं तमुवाच तस्मै, या इष्टका याव तिर्वा यथावा, सचापी तत्प्रयतत दोक्त, मथास्य मृत्यू पुनरेवाहा तुष्टः, तम लोकमिदम, या स्वर्गलोकाची कारणरूपाने अग्निविद्या तस्मै उवाच, नचिकेताला उपदेश केला, याहवा याहती, त्यामध्ये कुंड निर्माण आदी जे जे काही करायचं असतं, इष्टकहा, विटा रचायच्या असतात, वा यथा, त्या विटा रचल्यानंतर काय कशा प्रकारे त्याची सुरुवात करायची असते, च सहा अपि, त्या पद्धतीने नचिकेताने सुद्धा, तत् यथोक्तम, जसं यमाने सांगितलं त्याप्रमाणे, प्रत्यवदत, यमराजाला पुन्हा सांगितलं. काय सांगितलं? त्याच्यानंतर यमराज त्याच्यावर संतुष्ट झालेले आहेत आणि यमराजाने त्याला पुन्हा सांगितलेलं आहे की ही जी अग्निविद्या आहे, त्या अग्निविद्येची महत्ता आणि गोपनीयता ही मी तुला सांगितलेली आहे. ही अग्निविद्या स्वर्गलोकाला नेण्यास कारणीभूत आहे. ही अत्यंत रहस्यमय अशी आहे, असं त्याने नचिकेताला समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर अग्निविद्या समजून घेण्यासाठी ज्या प्रकारचं कुंड तयार करावं लागतं, म्हणजे यज्ञामध्ये आपण बघितलेलं आहे किंवा होम वगैरे आपण करतो ते चौकोनी असं जे असतं त्याला कुंड असं म्हणतात. किंवा ज्या यज्ञामध्ये वगैरे आपण यज्ञ याग वगैरे कधी आपण बघितलं असेल तर त्याच्यामध्ये विटांची विशिष्ट प्रकारची रचना केलेली असते. ती रचना कशी करायची इथपासून अग्नीचं चयन कशा प्रकारे करायचं, म्हणजे अग्नीला निमंत्रण कसं द्यायचं, अग्नी प्रज्वलित कसा करायचा, मंत्राने अग्नी कसा प्रज्वलित करायचा, हे सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. कुणी? यमराजाने नचिकेताला सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी यमराजाने काय केलेलं आहे, आता यमराजाने नचिकेताची परीक्षा पाहिलेली आहे. यमराज त्याला म्हणतात, मथास्य मृत्यू पुनरेवाह तुष्टः. यमराज नचिकेताला म्हणतात त्याच्या बुद्धीची परीक्षा घ्यायची आहे. म्हणून यमराज नचिकेताला म्हणतात की आत्ता मी तुला जे सांगितलेलं आहे, तर तुला जे काही समजलेलं आहे ते तू मला सांग. आता मी तुला सगळी अग्निविद्या सांगितलेली आहे, अगदी अग्निकुंडाच्या विटा कशा रचायच्या यापासून ते
मंत्राग्नी कसा करायचा, अग्नीची प्रज्वलित कसं करायचं, त्याचं चयन कसं करायचं म्हणजे त्याचं प्रज्वलन कसं करायचं, त्याचं स्तोत्र कसं करायचं, अग्नी कशा प्रकारचा असला पाहिजे, तो कधी पेटवायचा, त्याबद्दल तुला सांगोपांग माहिती अग्निविद्या मी दिलेली आहे, ती मला तू परत सांग. नचिकेत इतका तीक्ष्ण बुद्धीचा होता की यमराजांनी जशी त्याला अग्निविद्या दिली तशीच्या तशी त्याने यथार्थ समजून सांगितली आणि त्याची विलक्षण स्मृती आणि प्रतिभा पाहून यमराज अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. या ठिकाणी 15वा मंत्र संपलेला आहे. आज आपण मंत्र क्रमांक 7 ते मंत्र क्रमांक 15 असे 9 मंत्र पाहिलेले आहेत. आजच्या भागामध्ये उद्दालक ऋषींच्या क्रोधात असलेल्या वचनाला सत्य मानून नचिकेत यमराजाच्या घरी आलेला आहे. यमराज घरामध्ये नव्हते. 3 दिवस 3 रात्री त्यांनी अन्न पाणी न घेता यमराजाकडेच तो राहिलेला आहे. 3 दिवसांनी यमराज परत आल्यानंतर यमराजाच्या पत्नीने सर्व हकीकत सांगितलेली आहे आणि अतिथी म्हणून नचिकेताची पूजा करायला सांगितलेली आहे. यमराजाने यथोचित अतिथी सत्कार केलेला आहे. नचिकेत प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांनी यमराजाला 3 वर मागितलेले आहेत. पहिला वर असा मागितलेला आहे की मृत्यूलोकातून मी पुन्हा जेव्हा घरी जाईन तेव्हा माझे पिता उद्दालक यांनी मला आपला पुत्र म्हणून ओळखून माझ्यावरती क्रोध करू नये, त्यांनी शांत चित्ताने राहावं. तो पहिला वर यमराजाने मान्य केला. दुसऱ्या वरामध्ये नचिकेताने सांगितलं की मला अग्निविद्या शिकवा, त्यायोगे मी स्वर्गलोक प्राप्त करून घेईन. तेही यमराजाने शिकवलं, अग्निविद्या शिकवली आणि नचिकेताच्या बुद्धीची परीक्षा पाहण्यासाठी त्याला सांगितलं की तू पुन्हा ही अग्निविद्या मला सांग तुला काय समजली आहे ते. नचिकेताने जसं ज्ञान ग्रहण केलं तशी अग्निविद्या यमराजाला म्हणून दाखवली, समजावून सांगितली. त्याची विलक्षण बुद्धी नचिकेताची आणि स्मृती पाहून यमराज अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. इथपर्यंत 15वा मंत्र या कठोपनिषदातल्या अध्याय 1 वल्ली 1 मधला संपलेला आहे. आता 16व्या मंत्रापासून आपण उद्या पाहूया. आपला अभिप्राय कळवल्यास मला जास्त उत्साह येईल, तेवढी मी विनंती करतो आणि थांबतो. हरिओम.